पुण्यात 48 असा 14 जणांचा संशयास्पद मृत्यू, हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा समावेश, विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप। दारूत मिथेनॉल मिसळल्याने घटना घडल्याची माहिती। या प्रकरणात आतापर्यंत 8 जण अटकेत। पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई, फॉरेन्सिक टीमकडून विषारी दारूच्या सॅम्पलची तपासणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल, घटनेच्या मुळापर्यंत जाणार, कठोर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हडपसरमधील दारू अड्डा फोडला। विषारी दारू पिऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आक्रमक पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा रोहित पवारांचा आरोप। पुणे विषारी दारू प्रकरणी शिंदेंची शिवसेना आक्रमक, हडपसर पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांचा ठिय्या, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी। उद्यापासून उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम, सरकारची भूमिका ऐकून घेणार, शिष्टमंडळाशी चर्चा करणार, जरांगेंची भूमिका। संभाजीनगरात मराठा समन्वय समितीची बैठक संपन्न, विखेंकडून मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा, 3 लाखाहून अधिक जातवैधता प्रमाणपत्रांचं वाटप। बैठकीनंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया, थोड्याच वेळात विखे आणि प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार। देशभरात यंदा 90% पाऊस पडण्याची शक्यता, तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 43% कमी राहण्याचा अंदाज। उष्णतेची लाट अधिक असल्याने कमी पावसाची शक्यता। वादळी वाऱ्यामुळे वर्ध्यात केळीची बाग उद्ध्वस्त, घोराड शिवारातील शेतकऱ्याचं हजारोंचं नुकसान, तर मजरा शिवारात झाडांची पडझड, शेतात सवंगणी करून ठेवलेला तीळ पावसात भिजला, शेतकरी हवालदिल। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ। सोन्यासाठी प्रतितोळा 1,59,650 रुपये मोजावे लागणार, तर चांदी प्रतिकिलो 2,76,040 रुपयांवर।